पुण्याच्या वाघोलीमध्ये 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जी आहे ती पार पडते आणि त्या अनुषंगानंच आपण या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सध्या वाघोलीमध्ये आलेलो आहे, जिथं ही स्पर्धा पार पडणार आहे. 18 ते 22 मार्च या दरम्यान ही स्पर्धा जी आहे ते वाघोलीत पार पडते. वाघोलीतलं जे बाजार मैदान आहे तिथं हा संपूर्ण जो स्पर्धेचा जो सेट आहे तो सगळा उभारला जातोय. प्रेक्षक गॅलरी सगळं उभारलं जात आहे. क्रीडा नगरी जी आपण म्हणूया महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची, ती क्रीडा नगरी आता या 18 ते 22 मार्च दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज होताना आपण पाहतोय. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जसं बक्षीसही आहे त्याचप्रमाणे अनेक काही वैशिष्ट्य आहेत ते आपण आजच्या व्हिडिओत पाहणारच आहोत. मात्र आपण तुम्हाला सर्वात पहिले दाखवतो ते म्हणजे या क्रीडा नगरीला वाघोलीत महाराष्ट्र जी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडते. या क्रीडा नगरीला आपण पाहू शकतो की स्वर्गीय अजित दादा पवार असं नाव देण्यात आलेलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्पर्धा जी आहे त्यांच्या आवडत्या पुणे शहरात होतीये आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण जे आहे क्रीडाप्रेमी असतील, कुस्तीप्रेमी असतील, त्याचबरोबर आयोजक असतील, यांनी या क्रीडा नगरीचं नाव जे आहे ते स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी असं देण्याचं जे एक संकल्प केला होता त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की त्याचं नाव जे आहे ते दिलंय. त्याचबरोबर जे नाव दुसरं घेता येईल आपल्याला ते म्हणजे की रामकृष्ण सातव हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आयोजक म्हणजेच काय की त्यांच्याकडे या स्पर्धेची पूर्ण जबाबदारी आहे ती पार पडावी यासाठी आपण पाहू शकतो की भव्य दिव्य जो सेट इथं लावलाय. जर आपण आपल्या डाव्या हाताला जर पाहिलं तर डाव्या हाताला एक मंडप उभारला जातोय. हा पहिले पाहिला आपण तो स्टेजचा प्रकार. डाव्या हाताला एक मंडप आहे. त्याचबरोबर त्याच्या पलीकडे पाहिलं आपण तर जे लाल रंगात दिसतेत आपल्याला त्या प्रेक्षक गॅलरी आहेत. जर आपण नीट पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 प्रेक्षक गॅलरी ज्या आहेत त्या सध्या इथं उभारल्या गेलेल्या आहेत. जवळपास 45,000 प्रेक्षक जे आहेत या गॅलरीत बसून या कुस्तीचा आनंद घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर जर आपण बाकी व्यवस्था जर पाहिलं तर ही स्पर्धा जी आहे ती किती मोठ्या भव्य दिव्य लेवलला नेऊन ठेवलेली आहे आयोजकांनी. जे आयोजक आहेत रामकृष्ण सातव यांनी या स्पर्धेचं आयोजन जसे मुरली मोहोळ म्हणाले होते किंवा भाषणामध्ये अनेक वासापूजनच्या वेळेस मान्यवर म्हटले होते की या वेळेसची कुस्ती स्पर्धा जी आहे 68वी ही रामकृष्ण सातव जे आहेत या स्पर्धेचे आयोजक यांनी खूप महाग केली. ती महाग नाही तर ही कुस्ती प्रेमींसाठी त्यांनी केलेली जी व्यवस्था आहे त्याच माध्यमातून आहे. आपण जर आपल्या समोर पाहिलं तर लाइटिंगची व्यवस्था आपण पाहू शकतो की एका किती कमी अंतरावर हे लाईट जे आहेत ते लावलेले आहेत. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम जी आहे या साऊंड सिस्टीम सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात जी आहे ती आता लावली जाते. आता आपण पाहू शकतो उजव्या हाताला सुद्धा की गॅलरी आणि पुन्हा एक मंडप आहे. स्टेजवर काही जे आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार जे आहेत दिवंगत अजितदादा यांच्या पत्नी, त्याचबरोबर जे आहेत रामदास तळस जे कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर आहेत मुरली मोहोळ जे पुण्याच्या पुण्यनगरीचे खासदार आहेत. आणि आपण पाहू शकतो डाव्या हाताला की जे आयोजक आहेत रामकृष्ण सातव यांचे जे बॅनर्स आहेत, कटआउट जे आहेत ते या ठिकाणी सध्या लावलेले आहेत. या कुस्ती स्पर्धेसाठी 45,000 प्रेक्षक इथं बसतील तर खरी, मात्र त्यांच्यापर्यंत आयोजकांचा असेल किंवा जे कॉमेंटेटर असतील त्यांचा आवाज असेल किंवा इतर बाकी जे आवाज आहेत ते पोहोचवणं किंवा जे ब्रॉडकास्टिंग आहे त्यांना पोहोचवणं याच्यासाठी एक विशेष साऊंड सिस्टीम जे आहे याचं इथं लावण्यात येते. हे साऊंड सिस्टीम लावणारे जे इंजिनियर असतील किंवा याचे जे ज्यांची साऊंड सिस्टीम आपण त्यांच्याशीच बोलूयात. नेमकं या साऊंड सिस्टीमचं काय वेगळेपण आहेत ते पहिले सांगा प्रेक्षकांना. ऍक्च्युली इथे 45,000चं क्राऊड आहे. ते एक मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी की सगळ्यांना एक शेवटपर्यंत व्यवस्थित आणि क्लिअर आवाज गेला पाहिजे. त्यासाठी आमाटे म्हणून ही एक ऑडिओ सिस्टम आहे. हा ब्रँड स्पेनचा आहे. तो फर्स्ट टाइम इंडियात लॉन्च झाला. तो अजर सय्यद ह्यांचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना कळलं की असं इथे एवढे ऑडियन्स आहे, त्यासाठी कव्हरेज करण्यासाठी किती साऊंड लागतील, काय लागतील. आणि ह्या साऊंडचं वैशिष्ट्य असं आहे की हा लाऊड आणि क्लिअर आहे, म्हणजे लोकांना त्रास नाही होणार आणि पब्लिकपर्यंत शेवटपर्यंत आवाज जाऊ शकतो. त्या हिशोबाने हे मल्टिपल साऊंड इथं डिप्लॉयमेंट करण्यात आलेत. म्हणजे तुम्ही पाहताय इकडे 6 टॉप लावलेत, तिकडे 6 टॉप लावलेत, असे परत समोर जे ट्रस दिसतात त्याला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ते लावून पूर्ण एरिया कव्हरेज केला. गॅलरीला त्याचे काही पूर्ण कव्हर वगैरे बॉक्स लावले जाते. हो. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे की हा जो साऊंड सिस्टीम आहे हा ऑपरेट करणे तेवढा सोपा नसेलच. काय म्हणजे याच्यासाठी ऑपरेटर्स तुमच्याकडे किती माणसं तुम्ही या पूर्ण सिस्टीमसाठी लावले?
ह्याच्यासाठी टेक्निकल टीम मध्ये 4 इंजिनियर आहेत जे फक्त रिगिंग पाहत आहेत, कोणी कन्सोल पाहत आहे, कोणी स्टेजचे मॅनेजमेंट पाहत आहे. कारण इथे VIP प्रोटोकॉल हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी कुठे माईक कट नाही झाला पाहिजे, त्यासाठी आमच्यासाठी स्पेशल RF इंजिनियर आहेत, मिक्सिंग इंजिनियर आहेत. हे सगळे इंजिनियर आम्ही सेपरेट ठेवलेले आहेत. आणि बाकी स्टाफ किती आहे त्यांच्यासोबत तुम्ही दिलेला? 25 ते 30 लोकांचा स्टाफ हा एक्स्ट्रा त्यांच्यासाठी बॅकअपसाठी. जे आपण ज्यांची साऊंड सिस्टीम ज्यांनी आणली आहे त्यांच्याशी बोलूयात. काय दादा नेमकं या साऊंड सिस्टीम बद्दल तुम्ही बोलाल? तुम्हाला ही साऊंड सिस्टीम इथं सजेस्ट करावी वाटली का आयोजकांची डिमांड होती, काय नेमकं? आयोजकांची डिमांड म्हणजे जे स्पेसिफिकेशन आहे साऊंडचा, जे क्लिअरिटी आहे, जे सॉफ्टनेस आहे, जे आपल्याला कानाला त्रास नको, लाऊडनेस आहे, या सिस्टम मध्ये चांगली आहे आणि पॉवरफुल रेंज मध्ये ही ट्रॅव्हल करू शकते. काय नेमकं तुम्हाला वाटतं की समजा इथं जेवढा प्रेक्षक वर्ग असेल त्यांना प्रत्येकाला आवाज असेल किंवा कारण की इथं महिला असतील किंवा काही लहान मुलं असतील यांच्या दृष्टिकोनातून किंवा आपण जे नॉईस हे म्हणतो त्या हिशोबानं जे आहे त्याची काय तुम्ही उपयोगिता सांगाल? आवाजाचं म्हणजे जे कर्कशित म्हणतोय ना आपण, ह्याला काहीच तसलं काही त्रास नाही. तुमच्या ज्याच्या शेजारी थांबले तरी लहान मुलगी किंवा लेडीज असो, कोणी असो किंवा म्हातारा माणूस असो, त्याला त्या कानाचा काही त्रास होणार नाही. जे डेसिबल्स आहे ते नियमानं आपण वापरणार आहोत, ते प्रॉपर ठेवणार आहे. सगळं डेसिबल प्रॉपर राहतील, फक्त साऊंड क्वालिटी त्यांना चांगली चांगली भेटणार आहे. तर आपण अशा पद्धतीनं पाहू शकतो की हे साऊंडचं आहे पूर्ण सगळं, हे लाईटचं हे लाईटचं आहे, सगळं लागलेलं आहे. साऊंड पूर्ण लावलेले आहेत. तर हे पाहू शकतो की इकडे एक लाइटिंग व्यवस्था आहे, त्याचं काम चालू आहे. साऊंडचं आपण पाहिलंय. आता लाइटिंग वाल्याशी जे आपण सध्या संवाद साधूया. आता आपण सध्या जिथं आहे तिथं लाईटचं काम चालू आहे. आपण पाहू शकतो की प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये लाईट आहे. मात्र या लाईटची खासियत सांगताना हे आहे की इथं लाइटिंगची व्यवस्था सुद्धा ही प्रोटोकॉल प्रमाणे करावं लागते, जसं आपण साऊंडला माईकला पाहिलं. आपल्यासोबत निखिल आहेत जे आयोजकांकडून या सगळं गोष्टींची समजा देखभाल करतात, काय कुठपर्यंत आलं बघताय. निखिल, नेमकं लाईटच्या बद्दल काय कुठपर्यंत व्यवस्था आहे? ऍक्च्युली 200x60चा हा स्टेज आहे, तो कव्हरिंग करणं खूप मोठं चॅलेंज होतं. पुण्यातले शैलेश गायकवाड हे एक मोठे व्यावसायिक आहे. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं. त्यांचा मुलगा श्रेयशिता आहे, ते तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करतील की ते कसे नियोजन करणार आहेत. श्रेयस, काय नेमकं स्पर्धेचं भव्य दिव्यता आहे तुला कळलं असेल, काय नेमकं इथं करणं अपेक्षित वाटलं आणि काय केलेलं आहे आपण? सध्या तर इकडं LED जास्ती आहे. एलईडी जे स्प्रेड होतात, त्यांची स्पेशालिटीज आहे की स्प्रेड होतात. ते पॅचेस सगळे कव्हर करून जाईल अख्खा स्टेज. आणि तिकडं फ्रंटला तिकडं क्रॉस बारला आपण हे टाकलंय, गोल पोस्टला BSW टाकलं. मेन स्टेज तो जो BSW आहे, ओके, म्हणजे सगळ्यात वरची फळी हा. वरची फळी, हा. जे गोलपोस्ट आहे त्याला आम्ही पार लावलेत. जे म्हणजे पार सारखी लाईटच नाही असे माझे वडील बोलतात. ओके, ते जे आपण हे बोलतो ना, बीम पडती ना त्याची, ओके. ते अख्खी स्प्रेड होऊन स्प्रेड निघते. होते म्हणजे तो लाईट लावलाय असं कळत हा. नाही, फक्त आपल्याला हा. उजेड दिसतो. उजड दिसतो. पार सारखी खरं तर लाईट नाहीये. आणि त्यानंतर आम्ही BSW हे नवीन घेतलं. BSW ची स्पेशालिटी आहे की ते जे गोबो असतात सर्कल, ते ओपन वाईड खूप होते. बरं. तर तुम्हाला समजा एक पॅच कव्हर करायचा आहे, कुठं अंधार पडला तर त्याची बीम ऍडजस्ट होती. ती त्याची कमी स्पेशालिटी. जास्त आपण त्याचा फोकस एरिया एरिया कमी जास्त. किती लाईट लागलेत आपल्याला पूर्ण या मैदानात? तसं मला एवढे हे नाही, 350-400 तरी हे आहे, क्वांटिटी आहे त्याची. Quantity आहे. मोस्टली LED जास्ती आहेत. बरं. आणि आणि स्टेजचं नाही, पूर्ण ग्राउंडचं मी म्हणतो. पूर्ण ग्राउंडचं बोललं तर 400-500च्या वरच आहे लाईट लाईट फक्त. त्याच्यातही एका पद्धतीचे किंवा दुसऱ्या पद्धतीचे बाकी छोटे लाईट वगैरे किंवा ते हलणारे वगैरे जे हो, आहेत, ते हलणार वेगळे ते वेगळे वेगळे. हा, exactly. Yes, तरी yes. टोटल एकूण किती लाईटचा खेळ आहे हा? टोटल 450-500 लाईट आहे टोटल ओके. म्हणजे आणि स्पर्धा जी आहे ते शक्यतो संध्याकाळच्या वेळेत म्हणजे उन्हाचा लोकांना त्रास होऊ नये म्हणून आयोजित केल्या जाईल. स्पर्धा पाहताना लोकांना लाईटचा त्रास कितपत होऊ शकतो? तसं तर लाईटचा त्रास होणारच नाहीये. नाही ना? नाही. ते त्या हिशोबाने ऍडजस्ट केलेले आहे. ओके. ते काहीही त्रास होणार नाही. ऍक्च्युली लाईटनी अजून हा जो देखावा आहे सगळं उजळून येईल, हीच स्पेशालिटी आहे आणि आपण प्रयत्न करतोय. म्हणजे खासियत ही खासियत ही आहे, लाइटिंग त्रास नाही होणार. हाय काय म्हणतो आपण त्याला की कॉस्टची किंवा हाय लेवलची आहे हो. की त्याच्यामुळे प्रेक्षकांना फक्त उजेड दिसेल. उजड दिसेल. सगळ्यात मेन ते आहे की प्रेक्षकांना उजेड दिसेल, लाईट कुठून येतो ते टोचणार कळणार नाही नाही, कोणाला. टोचणार नाही. टोचणार नाही. जिथं 45,000 प्रेक्षक ही कुस्ती पाहणार आहेत, कुस्तीची जी स्पर्धा आहे जिथं रंगणार आहे त्या स्टेजवर आपण आज सध्या आलेलो आहेत.
त्या मैदानावर आपण त्याला म्हणू शकतो, मैदानावर आलो. मागं पाहू शकता की इथं जे आहे माती गटात आणि गादी गटात अशी ती कुस्ती होणार आहे. माती गटात 2 मातीचे मैदान असतील, म्हणजे 2 साईडला 2, आणि मधात जे असेल ते मधात जे आपण पाहिलं की 2 मॅटचे असतील ना. निखिल सोबत आहे आपल्या. निखिल, काय नेमकं या पूर्ण मैदानाच्या बद्दल माहिती देशील? हे मातीचे 2 ग्राउंड केलेले आहेत. बरं. एक तुमच्या लेफ्टला दिसतो तो एक आहे, एक लास्ट कॉर्नरला एक मातीचा असेल, आणि दोन्ही ते मॅचच्या कुस्त्या दोन्ही मध्ये राहणार आहेत. हे 40x40 चे मेजरमेंट आहेत. असे इथे 4 ग्राउंड आहेत. आणि इथं गादी गट हा मॅट गादीचे दोन्ही सुद्धा कुस्त्या इथं असतात. 2 असतील, बरोबर? 2 असतील. एक राईट सेंटरला 2 ग्राउंड असतील. सेंटरला 2 2 ग्राउंड असतील. या म्हणजे प्रेक्षक सगळीकडून 4 ठिकाणून असतील. या प्रेक्षकांना जे दिसायला समजा जे आहे ती कशा पद्धतीनं सोयीचं जाईल प्रेक्षकांना पाहायला? तुम्ही डायरेक्टही पाहू शकता, पण आपण कोणाला दिसत नाही तर आपण प्रत्येक कॉर्नरला स्क्रीन्स लावणार आहेत. बरं. या स्क्रीनची साईज ऑलमोस्ट 21x10 ची असणार आहे एक स्क्रीन. हम्म. अशा प्रत्येक गॅलरीच्या मध्ये स्क्रीन्स उभ्या आहेत. म्हणजे आता ही Plus. जी जागा आपण बघतो हो, तिथे एलईडी स्क्रीन दिसणार आहेत. म्हणजे तुम्ही बॅक साईडचे प्रेक्षक पाहताय, त्यांना जर समोर काही दिसत नसेल तर ते समोरच्या स्क्रीनवर पाहू शकतात. प्लस ह्याच्याही व्यतिरिक्त 4ही कॉर्नरला प्लस स्क्रीन असतील, आणि ह्या ट्रस्टला पण प्रत्येक कॉर्नरला स्क्रीन हँग होणार आहे. म्हणजे असं कोणालाही होणार नाहीये की काय चाललंय हे दिसणार नाही, असं होणार नाही. निखिल, आता एक दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या इथं जी व्यवस्था आपण केली, म्हणजे जे आयोजक आहेत रामकृष्ण सातव यांच्याशी आमचं ज्यावेळेस मागं बोलणं झालं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं महिलांसाठी एक विशेष गॅलरी ते देणार होते, तयार करणार होते. कोणती गॅलरी काही ठरलंय अजून? स्टेजच्या साईडला तुम्हाला ह्या गॅलरी दिसतात, त्या महिलांसाठी गॅलऱ्या बनवल्या आहेत. त्यांच्यासाठी सेपरेट एंट्री आणि सेपरेट एक्झिट असणार आहेत. महिलांसाठी. त्यांच्या सिक्युरिटीसाठी किंवा त्यांचं जे काय आहे त्यांच्यासाठी सगळ्या सुखसोयी ह्या सेपरेट केलेल्या आहेत. आता जसं हे एक होतं, अजून काय वेगळे पण आहे किंवा काय नेमकं विशेषता? कारण आता इथं आपण पाहिलं की 2 गोष्टी अजून आहेत. एक म्हणजे धूळ उडवू शकते, तर धुळीसाठी काय नियोजन? धुळीसाठी आम्ही ह्याच्यावर पूर्ण मॅट टाकणार आहे. पूर्ण हा खालचा परिसर पूर्ण पूर्ण बरं. परिसर क्लीन होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर मॅट येतील, आणि तसेच ह्याच्यानंतर पाण्याचा फवारा करणार आहे. धूळ न उडण्यासाठी म्हणजे व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. आता ही स्पर्धा इथून ज्यावेळेस पार पडेल त्यावेळेस गर्दी होईल लोकांची, ट्रॅफिकचं एक होईल. ट्रॅफिकच्या संदर्भात काय नियोजन केलेलं आहे? तुम्ही नगर रोड पाहिला असेल, त्याच्यासाठी इथे 1, 2 हे एक्झिट आहेत. इमर्जन्सी एक्झिट समोरच्या साईडला तुम्ही पाहताय तिथं गाडी लागलेली, तिथून तुम्ही इमर्जन्सी एक्झिट 1 आणि त्याच्या बॅक साईडला असे परत 2 इमर्जन्सी एक्झिटचा बॅकअप पण ठेवलेला आहे. पार्किंगची व्यवस्था कुठे आहे? आता आपण समोर आपला हायवे, इथं हा हायवे आहे ना, बरोबर. नगर पुणे हायवे आहे. पार्किंगची व्यवस्था नेमकं इथं मैदान नंतर मागं केली का अजून दुसरी कुठे? पार्किंगची तशी ऑलमोस्ट 10,000 प्लस कार बसतील एवढी पार्किंगची व्यवस्था आता केलेली आहे. स्टेजच्या बॅक साईडला व्हीआयपी प्रोटोकॉलनुसार फक्त मुख्यमंत्र्यांची गाडी आणि त्यांचा ताफा असेल, प्लस पोलीस आणि जे सिक्युरिटी रिझन असतील ते असतील, प्लस फायर ब्रिगेड्स, त्याच्यासाठी इमर्जन्सी एक्झिट आणि अँब्युलन्स. कार्डियक अँब्युलन्स आपण ठेवलेले आहेत. 2 नॉर्मल अँब्युलन्स लेफ्ट राईट आणि एक ठेवली आहे. 2 नॉर्मल अँब्युलन्स आपल्याकडे आहेत, आणि 3 फायर ब्रिगेडच्या गाड्या कंटिन्यू इथे उभ्या असतील. प्लस सातव हायस्कूलची एक पार्किंग असेल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्याची एक पार्किंग आपण केलेली किती आहे. अंतरावर आहे दोन्ही? हार्डली 1 मिनिटाच्या अंतरावर ह्या 2 पार्किंग आहेत. ते 13 एकरचं एक ग्राउंड आहे, ते आपण क्लिअर करून घेतलेलं आहे. समोर इथे किसन फाटा, ग्राउंडवर कितीचं कॅपॅसिटी पार्किंग? माझ्या अंदाजे तिथे तुम्हाला 6-7 हजार कार बसतील एवढी मोठी बरं. पार्किंग केलेली आहे. कारण तिथे एक मोजे कॉलेज आहे आणि सत्ताव हायस्कूल, अशा दोन्ही पार्किंग एकत्र केल्या आहेत, त्या मर्ज केलेल्या आहेत आपण. तिथे लाईटची व्यवस्था, बाकीच्या सर्व व्यवस्था तिथे आपण केलेल्या आहेत. आणि दुसरी कोणती व्यवस्था आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावातली ती एक आहे, आणि इथे किसन फाट्यावर अजून एक पार्किंग केलेली आहे. किसन फाटा म्हणजे इथून किती ही- दूर येईल ते? म्हणजे इथून तुम्ही जर नॉर्मली पण पाहू शकता, हार्डली 1 मिनिटाच्या अंतरावर या सगळ्या पार्किंगच्या व्यवस्था आहेत. एक आहे किसन फाटा म्हणजे नगरच्या दिशेनं 1 मिनिटाच्या अंतरावर आहे स्पर्धेच्या ठिकाणापासून, आणि आणि पुण्याच्या दिशेने गेलं तर सातव हायस्कूल सातव हायस्कूल आणि जिल्हा जिल्हा परिषद हे पण 1 हो, मिनिटाच्या 1 अंतरावर आहे. मिनिटाच्या अंतरावर. आणि जवळपास सगळी मिळून किती 15,000 गाड्यांची 10 ते 15,000 गाड्यांच्या गाड्या पार्किंग केलेली. आतापर्यंत आपण पाहिलं की पार्किंग पाहिले आपण, त्याचबरोबर काय व्यवस्था असणार आहे, प्रोटोकॉल पाहिले, लाइटिंग पाहिली, साऊंड पाहिली, स्टेज पाहिलं. आता स्टेजला आपण पाहिलं की अजितदादांच्या नावात जे क्रीडा नगरी आहे ते नाव देण्यात आलंय. हे सगळं नियोजन करत असताना तुमच्या खूप बैठका पार पडल्या असतील. नेमकं या बैठकांमध्ये आयोजक आहेत रामकृष्ण सातव किंवा तुम्ही आहात, तुमची टीम आहे पूर्ण, काय काय प्रश्न उद्भवले असे तुम्हाला चर्चेला आले तुमच्या, आणि काय काय सोल्युशन त्याच्यावर तुम्ही फायनल केले जे आम्हाला माहित नाही किंवा लोकांना तुम्हाला सांगावं? ऍक्च्युली महाराष्ट्र केसरी ही खूप मोठी स्पर्धा आहे. सगळ्यात मोठं चॅलेंज होता आम्हाला की तेवढं ग्राउंड. त्यासाठी फर्स्ट मीटिंग ज्यावेळी 1-2 महिन्यापूर्वी झाली होती त्यावेळेस डिसाईड केलं होतं केसन फाट्यावर ही स्पर्धा होणार. पण जसं जसं लोकांचा प्रतिसाद यायला लागला त्यावेळी आम्हाला कळालं की एवढी बैठक व्यवस्था आम्हाला तिथे पुरेशी पडणार नाहीये. मग हा परत प्रोग्राम घ्यायचा कुठे?
त्यासाठी तेवढी जागा मिळेल का, म्हणून नंतर सगळ्या नियोजनमध्ये असं डिसाईड करण्यात आलं की आपण वाघोलीचं हे बाजारतळ म्हणतात किंवा बाजार मैदान म्हणतात, इथे ही स्पर्धा घेऊ. पण सगळ्यात मोठं चॅलेंज होतं एक की हा प्रत्येक मंगळवारी भरणारा बाजार आणि डेली भरणारा बाजार, ह्याच्यासाठी काय करता येईल, मग त्याचं नियोजन कसं करता येईल, हे आयोजक प्लस आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. एक शेवटी आपण या भागाकडे येऊ, जो स्टेजचा भाग आहे. या स्टेजच्या भागाला स्टेजच्या दोन्ही बाजूनी ज्या आपण हे म्हणतो की मंडप टाकलेले दिसतात जर्मन आपल्याला, हँगर बोलतात. जर्मन हँगर. हे जर्मन हँगर कशासाठी आहेत आणि स्टेजच्या 3 पायऱ्यांचं काय नेमकं नियोजन केलेलं आहे? ऍक्च्युली हे जर्मन हँगर, कारण आता स्पर्धा काही दुपारी पण आहेत, बरं. म्हणजे सकाळीच चालू होणार आहेत, तर लोकांना सावली पाहिजे, कारण तुम्ही पाहताय ऊन खूप आहे, दिवसभर जर लोक बसतील तर चक्कर वगैरे येते, तर त्यासाठी ते नियोजन केलेलं आहे. जो पहिला स्टेज पार्ट आहे त्याच्यावर जी बक्षिसं आहेत, म्हणजे तुम्ही म्हणजे पहिली लाल पट्टी, हो, जे लाल पट्टी फर्स्ट टाइम खाली अच्छा, स्टेज ते पाहताय. व्यक्ती बसलेली आहे, हो, ते व्यक्ती पांढऱ्या बसलेली. पांढऱ्या शर्टवाले हो, उठले हा, हा, हा. तिथे आहे, तिथे पूर्ण गाडींचा डिस्प्ले आहे, ज्या आपण 18 गाड्या देणार आहेत बरं. त्या तिथे डिस्प्ले असणार आहे. स्टेजच्या तुम्ही लेफ्ट साईडला एक झूम करून पहा, तिथे रिव्हॉल्विंग स्टेज येणार आहे, म्हणजे जी तुम्ही फर्स्ट विनरला जी फॉर्च्युनर देणार आहे ती तिची प्लेसमेंट तिथे 5 फूट हाईटला होणार आहे. ती म्हणजे कार इथं हे साऊंड जिथं आहे त्याच्या बाजूला बरोबर ना. ती कार 360 मध्ये फिरणार आहे. स्टेजच्या राईट साईडला पाहताय जो साऊंड लागलेला आहे त्याच्याही शेजारी सेकंड नंबर जर पारितोषिक आहे स्कॉर्पिओ तिथे ती येणार आहे, आणि दोन्ही स्टेजच्या लेफ्ट राईटला बाईक्स येणार आहेत, त्यासाठी तो फर्स्ट स्टेज आहे. सेकंड स्टेजला तुमचे नॉर्मल पब्लिक, म्हणजे कोणी नगरसेवक असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, किंवा तुमची कुस्ती चालली आहे त्यांचे काही कार्यकर्ते असतील, त्यांची मंडपाच्या तिथे बसण्याची सुविधा केली. आणि या स्टेज जो मेन स्टेज आहे त्याच्यात 3 पायऱ्या आहेत, त्याचं काय वैशिष्ट्य? मेन स्टेज जो आहे तो जो पहिला स्टेज आहे तिथे तुमचे VIP, म्हणजे जे मुख्यमंत्री येणार आहेत त्यांच्या प्रोटोकॉलनुसार तो स्टेज त्यांना पहिला स्टेज त्यांना असणार आहे. दुसरा त्यांची सिक्युरिटी आणि जे आयोजक वगैरे आहेत तो त्यांच्यासाठी केलेला आहे. दुसरा वाला. हो. आणि खालचा जो शेवटचा आहे तो कॉमेंटेटर वगैरे किंवा बाकी काही बाकीचे तर अशा पद्धतीनं आपण हे सगळं नियोजन जे आहे ते पाहिलेलं आहे. आता जे इथून समजा लोकांची एंट्री एक्झिट होतील, काय त्याला पास सिस्टीम आहे किंवा काय नेमकं कसं आहे ते, लोकांना जर इथं यायचं असेल, कुस्ती पाहायचं असेल तर काय पहिली प्रोसिजर काय? लोकांना हे काही तिकीटेड शो नाहीये, हा प्रत्येकाचा शो आहे. बरं. म्हणजे असं समजलं जाईल की तुम्ही पण ऑर्गनायझर आहात, हा शो सगळ्या महाराष्ट्रातली जी लोक असतील त्यांचा शो. त्यासाठी तुम्हाला 8 गेट आपण एंट्री गेट बनवलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला जिथे बसायचं तुम्हाला इझिली एक्सेस आहे आतमध्ये येण्याचा तसेच बाहेर जाण्याचा. पण खेळाच्या नियमानुसार जर पाहिलं तर हा स्टेजच्या पलीकडे जर छोटा एक कट्टा दिसतोय तुम्हाला इथे, मी जवळून पाहणार इथं, हा कट्टा, हा कट्ट्याच्या बाजूला फक्त 55 अलाउड असणार आहे. म्हणजे ही व्यक्ती उभी आहे ही व्यक्ती त्याच्या पायाच्या इकडे इकडे, समजा. हो, त्यांना इथे फक्त 55 अलाउड असणार आहे. बरं. त्याच्यानंतर एक 5 ते 10 फूट जागा सोडून पोलीस प्रोटेक्शन आणि ज्यांची कुस्ती चालणार आहे त्यांचे पंच किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील ते फक्त असणार आहे, आणि त्याच्या पलीकडे नॉर्मल लोक असतील. म्हणजे आपण सिक्युरिटीची पण इथे पूर्ण एक काळजी घेतली. जेही प्रेक्षक असतील ते गॅलरीत, गॅलरी इकडे प्रोटोकॉल, खाली पंच आणि किंवा त्यांच्या सोबतचा त्यांचा खेळाडूंचा स्टाफ, बस. पहिलवान. चालेल. खूप खूप धन्यवाद निखिल या माहिती दिल्याबद्दल. पण एक प्रश्न शेवटी, महाराष्ट्रातली जनता आज या कुस्तीकडे बघताना याची भव्य दिव्यता पण बघतेच आहे, त्या कुस्तीची तयारी पाहता, बक्षीस एकदा पुन्हा प्रेक्षकांना सांगाल की कोणत्या क्रमांकाला कोणतं आणि काय काय बक्षीस आहे? पहिल्या क्रमांकाला फॉर्च्युनर गाडी आहे, जो महाराष्ट्र केसरी असेल, जो गदेचा मानकरी असेल त्याला फॉर्च्युनर दिलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सेकंड नंबरचं एवढं मोठं पारितोषिक नव्हतं कधीच, ते आपण स्कॉर्पिओ ही दिलेली आहे. आणि तिसरा किंवा त्याच्या खालच्या क्रमांकांना आजपर्यंत कधीच बक्षिसं दिली नव्हती. तर आपण 18 बुलेट आणि 18 स्प्लेंडर गाड्या पण ठेवलेल्या आहेत. या कोणाकोणासाठी आहेत 18 स्प्लेंडर आणि 18 बुलेट? जे रनरअप असतील खालचे त्यांच्यासाठी, उपविजेते. चालेल. भरपूर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी पुण्याच्या वाघोली नगरीत पार पडते बाजार मैदानावर, त्याच्या तयारीचा इत्तंभूत आपण जो आढावा आहे तयारीचा तो घेतलेला आहे. 18 ते 22 मार्च जवळपास 5 दिवस आहेत. या 5 दिवसांमध्ये कुस्तीचा थरार जो आहे तो वाघोलीमध्ये रंगणार आहे. आयोजकांनी सुद्धा आव्हान केलंय की फक्त पुण्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या आणि देशातले लोक येत आहेत, ही कुस्ती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी येणार आहेत. तुम्हाला सुद्धा येण्याचं आव्हान केलंय. इथं कोणत्याही प्रकारचं तिकीट नाहीये, पास सिस्टीम नाहीये. या स्वतः आयोजक असल्यासारखं तुम्ही मैदानात या, कुस्ती बघा, तुम्हाला कोणते रिस्ट्रिक्शन नाहीये असं आयोजकांनी सध्या सांगितलंय आणि आव्हानही केलंय. तुम्हाला कुस्ती पाहायची असेल तर 18 ते 22 मार्च
वाघोली बाजार मैदान इथं हा कुस्तीचा थरार रंगणार आहे. नक्कीच कुस्तीचा आनंद घेण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी नक्की यावं, क्रीडाप्रेमींनी यावं. धन्यवाद.